नमस्कार, माझं नाव निखिल हिरुळकर. 11वी-12वीचं केमिस्ट्री, जेई मेन्स, नीट, केबीपीवाय या सगळ्या एंट्रन्स एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त, फ्री ऑफ कॉस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातृभाषेमधून मराठीमधून हे सगळे केमिस्ट्रीचे लेक्चर्स मी आपल्यासाठी घेऊन आलेलो. मागच्या व्हिडिओमध्ये मोल कॉन्सेप्टचे सगळ्यात दोन बेसिक कॉन्सेप्ट आपण बघितले होते, मोल आणि मोलर मास. समजा तुम्हाला या कॉन्सेप्टची काहीच माहिती नसेल किंवा तुम्ही पहिला व्हिडिओ जर पाहिला नसेल तर इथे वर या व्हिडिओमध्ये लिंकची फ्लॅश होते, त्या व्हिडिओवर क्लिक करा, त्या लिंकवर क्लिक करा, तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल. सो यू कॅन कम बॅक टू दिस व्हिडिओ लेटर. आणि समजा ते कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील किंवा तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे हे तुम्हाला सांगतो. In this video, we are going to see the three most fundamental and most important formulae of mole concept. फिजिकल केमिस्ट्रीचा असा एकही चॅप्टर नसेल की ज्या चॅप्टरमध्ये या फॉर्म्युलांचं कुठे ऍप्लिकेशन तुम्हाला सापडलं नाही. सो दिस लेक्चर, दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ ऑफ मोल कॉन्सेप्ट. सो आय होप तुम्ही शेवटपर्यंत बघाल. या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, पण तत्पूर्वी व्हिडिओ पॉज करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड देन कंटिन्यू वॉचिंग द व्हिडिओ. आय होप तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात कॉमन जो फॉर्म्युला आहे तो आहे N इज इक्वल टू W अपॉन M. प्रॉब्लेम तुम्ही 9वी मध्ये हा फॉर्म्युला केला असेलच, त्यामुळे तुम्हाला आठवत असेल. यातला स्मॉल n म्हणजे अर्थातच नंबर ऑफ मोल्स, W म्हणजेच गिव्हन मास. एक महत्वाची गोष्ट सांगून ठेवतो, इन सम रेफरन्स बुक्स W च्या ऐवजी स्मॉल m सुद्धा लिहिलेला असतो गिव्हन मास साठी. ओके, सो जस्ट लक्षात ठेवा, कॅपिटल M म्हणजे मोलर मास. ओके, सो बेसिकली नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मोलर मास. हा आपला फॉर्म्युला आहे. यात युनिट्स अत्यंत महत्वाचे आहेत. अर्थात नंबर ऑफ मोल्सचे युनिट असणारे मोल्स, गिव्हन मासचे युनिट असणारे ग्रॅम्स आणि मोलर मासचे युनिट आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेले ते आहे ग्रॅम पर मोल. एका मोलचे ग्रॅम्स, मोलर मास. ओके, सो इनफॅक्ट मोलर मासच्या डेफिनेशन वरूनच हा फॉर्म्युला तयार होतो. बघा कसा. मोलर मास म्हणजे काय लिहूयात. मोलर मास represented by capital M, which is nothing but mass of 1 mole particles. आणि अर्थातच 1 mole particle म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. एवढ्या पार्टिकल्सचं मास म्हणजे मोलर मास. आता याच लॉजिकनी आपण एक साधं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करू शकतो बघा. आपल्याला माहिती आहे m ग्रॅम्स. ओके, m ग्रॅम्स म्हणजेच मोलर मास इतके ग्रॅम्स. ओके, दॅट करस्पॉन्ड्स टू 1 मोल पार्टिकल्स. करेक्ट. एका मोल पार्टिकलचं मास म्हणजेच m ग्रॅम्स करस्पॉन्ड्स टू 1 मोल पार्टिकल्स. देअरफॉर w ग्रॅम्स करस्पॉन्ड्स टू, w ग्रॅम्स म्हणजेच गिव्हन मास करस्पॉन्ड्स टू हाऊ मेनी मोल्स. हाऊ मेनी मोल्स साठी आपण गिव्हन मोल्स, त्याच्यासाठी आपण स्मॉल n हा सिंबल वापरतोय. इथे काय झालंय, फक्त एक महत्वाचं काय, ग्रॅम पर मोल असं युनिट आपण मोलर मास जनरली ठेवतो. Essentially it is gram. एका मोलचे ग्रॅम्स. So m gram corresponds to 1 mole. Therefore w grams corresponds to how many moles. साधं आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे इथे. सो आता या साध्या क्रॉस मल्टिप्लिकेशन आपला फॉर्म्युला काय आला, n is equal to w upon m. म्हणजेच गिव्हन मास अपॉन मोलर मास. करेक्ट. गिव्हन मास युनिट ग्रॅम्स, मोलर मास युनिट ग्रॅम पर मोल. दॅट्स इट. एवढा छोटासा आपला पहिला फॉर्म्युला आहे. पण अतिशय महत्वाची गोष्ट, प्लीज नुसता फॉर्म्युला लर्न करू नका, हे लॉजिक लक्षात ठेवा. मी नेहमी सांगेन, इथून पुढे फिजिकल केमिस्ट्रीचे जेवढे लेक्चर्स, जेवढे व्हिडिओज तुमच्यासमोर येणार आहेत, त्या जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की फॉर्म्युला विथ लॉजिक. जिथे जिथे फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन असेल तिथे तिथे मी सांगेन की फॉर्म्युला विथ डेरिव्हेशन लक्षात ठेवा, नुसते फॉर्म्युले लक्षात ठेवू नका. ओके, आणि विथ डेरिव्हेशन अलॉंग विथ युनिट्स सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. सो हा फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला
दुसरा फॉर्म्युला तितकाच सोपा आहे. स्मॉल n इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन Na. अर्थातच स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स, Na म्हणजेच ॲव्होगॅड्रोस नंबर. फक्त ॲव्होगॅड्रोस नंबर म्हणजे काय, एका मोल मधले पार्टिकल्स, यालाच आपण मोलर पार्टिकल म्हणूयात. अर्थातच 6.022 इंटू 10⁻23 म्हणजेच Na म्हणजेच ॲव्होगॅड्रोस नंबर म्हणजेच मोलर पार्टिकल्स. युनिट्स बघा इथे, नंबर ऑफ मोल्स युनिट अर्थातच मोल. नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव नो युनिट. नंबर ऑफ पार्टिकल्सला काय नुसता नंबर लिहितात, दॅट्स इट. सो नंबर ऑफ पार्टिकल्स नो युनिट. आणि मोलर पार्टिकल्स साठी म्हणजेच ॲव्होगॅड्रोस नंबरचे युनिट मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले पर मोल, एका मोल मधले पार्टिकल्स, म्हणून युनिट इज पर मोल. आणि हा फॉर्म्युला तयार कसा झालाय, सिंपल लॉजिक आहे बघा. Na पार्टिकल्स, Na म्हणजेच किती पार्टिकल्स, 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स corresponds to 1 mole. And therefore n म्हणजेच किती, तर गिवन पार्टिकल्स, गिवन नंबर ऑफ पार्टिकल्स corresponds to how many moles, small n. करेक्ट. अगेन इथे साधं क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो स्मॉल n चा फॉर्म्युला काय येणार आहे, स्मॉल n इज गोइंग टू बी कॅपिटल N अपॉन Na. म्हणजेच गिवन नंबर ऑफ पार्टिकल्स ज्यांना काहीही युनिट नसतं अपॉन मोलर पार्टिकल्स म्हणजेच ॲव्होगॅड्रोस नंबर ज्याचं युनिट असतं पर मोल. गॉट इट. तो अशा तऱ्हेने आपला दुसरा फॉर्म्युला पण झाला बघा, किती सोपा आहे. आणि आता तिसरा फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला आहे n इज इक्वल टू v अपॉन RT बाय P. थोडंसं ऑड रिप्रेझेंटेशन आहे. असं का रिप्रेझेंट केलं ते सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट, n म्हणजे अगेन नंबर ऑफ मोल्स. पहिले सिम्बल्सचे अर्थ काय तेवढे सांगतो. v म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गिवन गॅस. याचं कारण असेल, हा जो फॉर्म्युला आहे तो फक्त आणि फक्त गॅसेस साठी ऍप्लिकेबल आहे. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ गिवन गॅस असं आपण लिहून ठेवूया, हे तुमच्या लक्षात राहील. दिस फॉर्म्युला इज नॉट ऍप्लिकेबल टू सॉलिड्स और लिक्विड्स. या पहिलेचे दोन्ही फॉर्म्युले n इज इक्वल टू W बाय M किंवा n बाय Na हे दोन्ही फॉर्म्युले सॉलिड, लिक्विड, गॅसेस तिघांनाही ऍप्लिकेबल आहे. पण हा फॉर्म्युला फक्त आणि फक्त गॅसेसलाच ऍप्लिकेबल आहे. V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गिवन गॅस आणि RT बाय P म्हणजेच मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस युनिट ब्लू करने लेंगे. मोल, volume of given gas measured in liters and molar volume is measured in liter per mole. या RT by P चे डिटेल्स मी तुम्हाला सांगतोच. T आणि P सोपं आहे, टेम्परेचर, प्रेशर. R म्हणजे काय हे तुम्हाला जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण RT by P हे मी तुम्हाला नंतर सांगतो. आधी हा फॉर्म्युला जनरेट कसा झाला हे बघा. एक खूप फेमस इक्वेशन आहे which is called ideal gas equation. It's just the rearrangement of the ideal gas equation. Ideal gas equation खूप सोपं आहे बघा. PV is equal to nRT. आता हे इक्वेशन या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी नाही करायचं, आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर या चॅप्टर मध्ये स्टडी करायचंय. अर्थात तो चॅप्टर जेव्हा त्याचे व्हिडिओज मी बनवेन त्यावेळेस आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय, ते कसं तयार झालं हे सगळं मी सांगणार आहे. पण आतापर्यंत तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इट्स जस्ट द रिलेशन बिटवीन प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर. ओके, इट्स व्हेरी सिम्पल. PV इज इक्वल टू nRT एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा. यालाच मी रिअरेंज केलेलं आहे. तुम्ही म्हणाल की सर रिअरेंजमेंट किती सोपं होतं, एनचं जर फॉर्म्युला करायचा असेल तर मी असं रिप्रेझेंट करू शकलो असतो, n इज इक्वल टू PV अपॉन RT. तुम्ही या P ला RT च्या डिनॉमिनेटर मध्ये कशासाठी नेलंय, कारण आपण असे रिप्रेझेंट केले ना, V अपॉन RT बाय P.
कारणही सांगतो. आरटी बाय पी ला आता काय म्हटलोय आपण बघा बरं, मोलर व्हॉल्यूम असं म्हणलोय, बरोबर. काय असेल मोलर व्हॉल्यूमचा अर्थ? मोलर मास म्हणजे मास ऑफ वन मोल पार्टिकल्स. मोलर पार्टिकल्स म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन वन मोल. तसंच मोलर व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ वन मोल. सिंपल, करेक्ट. मग आता आरटी बाय पीला मी मोलर व्हॉल्यूम का म्हणलोय याचाही विचार तुम्ही करा. बघा, समजा हा फॉर्म्युला असाच्या असा आपण लिहिला, एन इक्वल टू 1 मोल घेतला, म्हणजेच काय, कुठल्याही गिव्हन गॅसचा मी गिव्हन टेम्परेचर प्रेशरला 1 मोल घेतला, तर त्याचं व्हॉल्यूम काय असेल त्या टेम्परेचर प्रेशरला. फॉर्म्युला काय येईल माझा? आरटी बाय पी इकडे शिफ्ट करावं लागेल ना मला. व्ही इज इक्वल टू एन इंटू आरटी बाय पी. त्यातल्या एन ची व्हॅल्यू 1 मोल आहे, म्हणजेच व्ही काय उरला? आरटी बाय पी. सी, हा काय झाला? दिस ऍक्च्युली व्ही इज नथिंग बट मोलर व्हॉल्यूम. कारण एन 1 मोल घेतलाय म्हणजेच व्ही बिकम्स मोलर व्हॉल्यूम, एका मोलचं व्हॉल्यूम. त्याचा फॉर्म्युला होतोय आरटी बाय पी. ओके, म्हणून आरटी बाय पी यालाच आपण एक वेगळा फॉर्म्युला बनवला आणि त्याला म्हणलो आपण मोलर व्हॉल्यूम. अशा तऱ्हेने हे कारण आहे की मी असं रिअरेंज का केलं त्याला, एन इज इक्वल टू व्ही अपॉन आरटी बाय पी. सो दिस रिप्रेझेंटेशन इज रिअली इम्पॉर्टंट, रिअली हेल्पफुल इन मेनी न्यूमेरिकल्स असोसिएटेड विथ दिस फॉर्म्युला. आरटी बाय पी विषयी अजून थोडी इन्फॉर्मेशन मी देणारच आहे. तत्पूर्वी आर म्हणजे काय हे बघूयात. ओके, सो प्लीज रिमेंबर दिस इक्वेशन. सॉरी, आणि आर म्हणजे काय, आरच्या काय काय व्हॅल्यूज असतात त्या बघा. आर इज नथिंग बट युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, याच्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या. 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. 0.082, काही ठिकाणी 0.0821 लिहिलेलं असतं, चालतं, लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. आणि फायनली 0.083 लिटर बार पर केल्विन पर मोल. या 3 व्हॅल्यूज अलॉंग विथ युनिट्स तुम्हाला पाठ करायच्या आहेत. हा व्हिडिओ संपल्या पहिलं काम काय करायचं तर 3 फॉर्म्युले पाठ करायचे आणि आरच्या या व्हॅल्यूज पाठ करायच्या. अतिशय महत्वाच्या या व्हॅल्यूज आहेत आणि युनिट्स सकट, नुसत्या व्हॅल्यूज नाही पाठ करायच्या. युनिट्स महत्वाचे आहेत का? कारण की प्रेशर किंवा व्हॉल्यूमचं कोणतं युनिट आहे त्याच्या बेसिसवर आपण ठरवतो की यातली कोणती व्हॅल्यू चूज करायची ते. म्हणजेच बघा, जूल्स पर केल्विन पर मोल सगळीकडे कॉमन आहे, बरोबर का? सगळेच पर केल्विन पर मोल तिन्ही मध्ये कॉमन आहे. म्हणजेच काय, तर जो फॉर्म्युला जे व्हॅल्यू मला चूज करायची आर ची, ती प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या युनिटवर मला चूज करावी लागणार आहे. जूल्स इज एसआय सिस्टम. म्हणजेच समजा एसआय मध्ये प्रेशरचं युनिट दिलेलं असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल्स, आणि व्हॉल्यूम दिलेलं असेल मीटर क्यूब मध्ये. जर प्रेशर पास्कल मध्ये आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये असेल तर मी आर ची व्हॅल्यू 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल ही घ्यायची. आता प्रेशर दिलेलं असेल ॲटमॉस्फिअर मध्ये आणि व्हॉल्यूम दिलेलं असेल लिटर मध्ये, तर आर ची ही व्हॅल्यू मी चूज करणार. आणि फायनली प्रेशर अर्थात बार मध्ये आणि व्हॉल्यूम लिटर मध्ये असेल तर मी तिसरी व्हॅल्यू चूज करणार. ओके, सो दीज आर द 3 व्हॅल्यूज ऑफ आर विच आर मोस्ट फ्रिक्वेंटली युज्ड व्हॅल्यूज. अजूनही एक व्हॅल्यू आहे पण ती मुद्दाम आता देत नाही, ती स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये देईल. आता या 3 व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बाय द वे, या 3 व्हॅल्यूज मध्ये मी पुढच्या 2 व्हॅल्यूज मध्ये जाम कन्फ्युज व्हायचो. सो माझ्यासाठी मी एक जुगाड तयार करून ठेवला होता. फालतू जुगाड आहे पण युजफुल आहे. तुम्हाला आवडला तर बघा, नाहीतर जशा व्हॅल्यूज तुम्हाला लर्न होतील अलॉंग विथ युनिट्स तशा लर्न करा. मी माझ्यासाठी काय जुगाड तयार केला होता, 0.082 ला मी लिटर बार म्हणायचो, 0.083 ला लिटर ॲटमॉस्फिअर म्हणायचो, उलट करायचो. तर मी लक्षात ठेवलं 2 नंतर 3 येतो, ए नंतर बी येतो. असे एक दिवस माझ्या डोक्यात आलं, त्यानंतर मी आयुष्यात कधी विसरलो नाही. फालतू जुगाड आहे बट युजफुल आहे. सो अशा तऱ्हेने या आपल्या 3 व्हॅल्यूज लर्न करायच्या आहेत आरच्या. आणि आता आर टी बाय पी
याच्याविषयी मी तुम्हाला जरा महत्वाची इन्फॉर्मेशन देतो. अगेन हा टेबल तुम्हाला देतोय मी. काय आरटी बाय पी म्हणजेच मोलर व्हॉल्यूम याच्या काही व्हॅल्यूज इतक्या टिपिकल आहेत की त्या व्हॅल्यूज तुमच्या जर पाठ असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स खूप सोपे होतात. अनेक न्यूमेरिकल्स या कॉमन व्हॅल्यूजवर बेस्ड आहे. बघा मी सगळ्यात पहिले इथे टेम्परेचर प्रेशर कंडिशन्स पहिला फॉलो आणि दुसरा फॉलो आरटी बाय पी. जनरली आरटी बाय पी ला मोलर व्हॉल्यूम आपण म्हणूच शकतो, पण अनेक रेफरन्स बुक्स मध्ये अजून एक शब्द तिथे ऍड केलेला असतो. मला आवडत नाही ते ग्रॅम मध्येच इंट्रोड्यूस करायला, पण त्याला ग्रॅम मोलर व्हॉल्यूम म्हणतात. त्याला एक लॉजिक आहे पण फालतू लॉजिक आहे. नुसतं मोलर व्हॉल्यूम म्हणलं तरी कळायला पाहिजे. इट्स जस्ट व्हॉल्यूम ऑफ वन मोल गॅस. बट खूप रेफरन्स बुक्स मध्ये ग्रॅम मोलर व्हॉल्यूम असं लिहिलेलं असतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो. इट्स ऑल्सो रिप्रेझेंटेड सिम्बॉलिकली एस GMV. ओके, सो आरटी बाय पी. आता बघा सगळ्यात कॉमन जी आरटी बाय पी ची व्हॅल्यू फेमस आहे ती कोणती ती सांगतो. STP और NTP. त्यातला S म्हणजे स्टँडर्ड आणि N म्हणजे नॉर्मल. T आणि P टेम्परेचर प्रेशर. ओके, STP और NTP काय एनटीपीचा एक वेगळ्या व्हॅल्यूज पण असतात. विकिपीडियावर जर तुम्ही बघितलं तर एनटीपीच्या वेगळ्या व्हॅल्यूज पण तुम्हाला दिसतील. पण आपल्याकडे मॅक्सिमम रेफरन्स बुक्स, मॅक्सिमम नाही सगळ्याच 100% सगळ्या रेफरन्स बुक्स मध्ये एसटीपी आणि एनटीपी हे सेम सांगितलेलं आहे. सो प्लीज या दोघांमध्ये काही कन्फ्यूज करू नका. एसटीपी एनटीपी सेम. आणि या ज्या स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर व्हॅल्यूज ज्या कन्सिडर केल्या जातात त्या बिफोर 1982 आणि आफ्टर 1982 या काय होत्या या मी तुम्हाला सांगतोय. बघा बिफोर 1982 एसटीपी आणि एनटीपी, एसटीपी किंवा एनटीपी टेम्परेचर घेतलं जायचं 273.15 केल्विन अर्थात म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर घेतलं जायचं 1 ऍटमॉस्फिअर. काय आपले मॅक्सिमम रेफरन्स बुक जे आहेत त्यांचे जे ऑथर्स आहेत, फेमस ऑथर्स, ते ऑथर्स 1982 आधी शिकलेले आहेत. त्यामुळे प्रॉबॅबली कदाचित त्यांच्या रेफरन्स बुक्स मध्ये मॅक्सिमम एसटीपी एनटीपी कंडिशनच्या व्हॅल्यूज याच असतात. ओके, त्यामुळे मॅक्सिमम रेफरन्स बुक्स मध्ये एसटीपी किंवा एनटीपी कंडिशन म्हणलं तर टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर असंच लिहिलं असण्याची शक्यता आहे. प्रॉब्ली आता न्यू पब्लिकेशन्स मध्ये त्यांनी त्या व्हॅल्यूज चेंज केल्या असतील. पण एनसीईआरटी मध्ये 1982 नंतरची एसटीपी व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे. म्हणून मी खूप केअरफुली हे सांगतो तुम्हाला. काही रेफरन्स बुक्स तुमच्याकडे जर जुने असतील तर त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण असे ह्या व्हॅल्यूज आहेत. सो कीप दिस इन माइंड. बघा आरटी बाय पी आता टेम्परेचर केल्विन मध्ये आहेच, प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर. म्हणजेच आर ची व्हॅल्यू कोणती चूज करायची हो? लिटर ऍटमॉस्फिअर वाली 0.082. म्हणजेच आरटी बाय पी काय लिहिणार मी? 0.082 liter atmosphere per Kelvin per mole into temperature 273.1 Kelvin divided by 1 atmosphere. 1 तसंच राहील. जे काही कॅल्क्युलेशन असणार आहे ते R इंटू टी च असणार आहे. याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. 22.4. तुम्ही जर युनिट्स बघितले तर ऍटमॉस्फिअर कट काय आपलं केल्विन पर केल्विन कट म्हणजेच लिटर पर मोल असं आपलं युनिट येणार आहे. अर्थात मोलर व्हॉल्यूम आहे ना, एका मोलचे लिटर्स, एका मोलचं व्हॉल्यूम. सो लिटर पर मोल इज क्वाइट जस्टिफाईड युनिट. सो मॅक्सिमम रेफरन्स बुक्स मध्ये ही व्हॅल्यू लिहिलेली असते 22.4 लिटर पर मोल ॲज ग्रॅम मोलर व्हॉल्यूम. So you have to remember this value, but you have to remember this value as STP, gram molar volume at STP before 1982. आणि आता आफ्टर 1982 अगदी एक मायनर काय चेंज आहे. तो मायनर चेंज सुद्धा आपल्या डोक्यामध्ये उगाच कन्फ्युजन क्रिएट करतो. उगाच का म्हणलो त्याला पण कारण आहे, तो सांगतोस मी. आफ्टर 1982 छोटासा चेंज होता. टेम्परेचर तेच होतं 273.15 केल्विन
म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस, आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअरच्या ऐवजी 1 बार. आता छोटासा डिफरन्स होता, का सांगतो मी. काय 1 ॲटमॉस्फिअर आणि 1 बार मध्ये फार काही डिफरन्सच नाही. 1 ॲटमॉस्फिअर इज 1.01325 बार. एवढा छोटासा डिफरन्स आहे. सो त्यामुळे एसटीपी कंडिशन्स मध्ये सुद्धा काही त्या व्हॅल्यूमध्ये, ग्रॅम मोलर व्हॉल्यूमच्या त्या व्हॅल्यूमध्ये फार काही फरक पडणारच नाही. केवढा फरक पडणार ते बघा. इथे मला प्रेशर बार मध्ये आहे, त्यामुळे आर ची व्हॅल्यू कोणती चूज करायची, 0.083 लिटर बार. म्हणजेच इथे येणार आर टी बाय पी 0.083 लिटर बार पर केल्विन पर मोल into 273.15 केल्विन डिवायडेड बाय 1 बार. ओके. आणि ही जी व्हॅल्यू येते ती तुमच्या एनसीईआरटी मधली व्हॅल्यू 22.7 लिटर पर मोल. सो एनसीईआरटी मध्ये ग्रॅम मोलर व्हॉल्यूम म्हणून जी व्हॅल्यू दिसेल तुम्हाला ती ही दिसणार 22.7 लिटर पर मोल. ओके. एक मोल गॅसचं व्हॉल्यूम 22.7 लिटर पर मोल. आता मी आपल्या डोक्यात कन्फ्युजन उगाच का क्रिएट करतात असं जे म्हटलो ते सांगतो. काय फरक आहे हो 22.4 आणि 22.7? खूप मेजर डिफरन्स नाही. तुम्ही म्हणाल की सर पण मग आम्ही एक्झाम मध्ये कोणती व्हॅल्यू वापरायची? अरे वापरा ना, कोणतीही वापरा. फक्त तुमचं लक्ष कुठे असलं पाहिजे, ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यातले जे 4 ऑप्शन्स असतात ना ते जर खूप जवळजवळचे असतील तर मग अप्रॉक्सिमेशनला आपल्याला स्कोप नसतो. अशा वेळेस जिथे अप्रॉक्सिमेशनला त्यांना स्कोप ठेवायचं नाहीये त्यांनी स्पेसिफाय केलेलं असतं की कोणत्या एसटीपी कंडिशन्स आहेत, या का या. म्हणजे प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर घेतले का 1 बार घेतलंय. मग अशा वेळेस आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू कन्सिडर करायची. तिथे पाठांतर असणं गरजेचं आहे. पण 4 ऑप्शन जर लांब लांबचे असतील बिंदास अप्रॉक्सिमेट करा ना. कारण तुम्ही जर जवळजवळच्या ऑप्शन्स मध्ये जर अप्रॉक्सिमेशन केलं तर तुमची व्हॅल्यू मध्ये कन्फ्युज होणार. तुम्ही कुठे ना कुठेतरी मधली व्हॅल्यू येणार आणि हा का हा ऑप्शन असं कन्फ्युजन होणार. पण आता जर तुमचे ऑप्शन लांब लांबचे आहेत तर मग बिंदास अप्रॉक्सिमेशन करायचं. असं काय फार ग्रेट डिफरन्स नाहीच आहे त्यांच्यामध्ये. कारण मुळात 1 ॲटमॉस्फिअर आणि 1 बार मध्येच एवढा काही फरक नाही. कळलं? त्यामुळे कोणतीही व्हॅल्यू कन्सिडर केली तरी चालते. फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे की दिस व्हॅल्यू इज गिवन ॲज GMV in NCERT. So just for your information. आता तिसऱ्या कंडिशन्स यांना SATP कंडिशन सुद्धा म्हणतात. SATP म्हणजेच स्टँडर्ड, A stands for ambient. ambient म्हणजे आपल्या आजूबाजूचं. जनरली ambient किंवा ambient टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचर म्हणतात. मॅक्सिमम रेफरन्स बुक मध्ये रूम टेम्परेचरची जी व्हॅल्यू लिहिलेली असते ती असते 298 केल्विन म्हणजेच 25 डिग्री सेल्सिअस. आणि जी प्रेशरची व्हॅल्यू ती 1 बार. काही बुक्स मध्ये 1 ॲटमॉस्फिअर असं लिहिलं असण्याची शक्यता आहे. दॅट इज ओके. अगेन ते फार ग्रेट डिफरन्स होणार नाही. सो SATP स्टँडर्ड ॲम्बियंट टेम्परेचर प्रेशर are taken as 298 केल्विन म्हणजेच 25 डिग्री सेल्सिअस and pressure is 1 बार. इथे 1 बार मध्ये आहे त्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन आहे 0.083 ही आर ची व्हॅल्यू येणार 0.083 लिटर बार पर केल्विन पर मोल इंटू टेम्परेचर येणार 298 केल्विन, प्रेशर 1 बार. ओके. आणि इथे जी व्हॅल्यू येते यू हॅव टू रिमेंबर द व्हॅल्यू. The value is 24.7 liter per mole, close to 25. Okay, 24.7. Again, लांबचे ऑप्शन असतील बिंदास 24.7 ला 25 घेतलं तरी चालू शकतं. तसंच लांबचे ऑप्शन असतील तर 22.7 च्या ऐवजी 23 घेतलं तरी चालू शकतं. बट दॅट डिपेंड्स ऑन ऑप्शन्स. ओके. आणि शेवटची RT/P ची व्हॅल्यू की जी लर्न करण्याचा तुमचा फायदा आहे ते म्हणजे टेम्परेचर 300 केल्विन आणि प्रेशर 1 बार प्रेशर. ओके. दीज आर ऑल्सो फेमस टेम्परेचर अँड प्रेशर. खूप साऱ्या न्यूमेरिकल्स मध्ये हे टेम्परेचर प्रेशर दिलेले असतात म्हणून तुम्ही या व्हॅल्यूज लर्न करू शकता. इथे पाठच ठेवायच्या. सोपं होतं, काम सोपं होतं. अगेन प्रेशर 1 बार मध्ये म्हणजे आपला आर येणार 0.083 लिटर बार पर केल्विन पर मोल
into 300 Kelvin divided by 1 bar. Okay, this value comes as 24.9. तर 24.9 म्हटल्यावर मी डायरेक्ट 25 लिहू शकतो. 25 लिटर पर मोल. बिंदास. मी तर मला तर आठवत नाही कधी टेम्परेचर 300 केल्विन प्रेशर 1 बार असं आहे आणि मी 24.9 नी कॅल्क्युलेशन्स केले. 25. ओके, सो दिस इज व्हेरी कॉमन टेम्परेचर प्रेशर 300 केल्विन 1 बार आणि 25 लिटर पर मोल. अशा तऱ्हेने या RT/P च्या ग्रॅम मोलर व्हॉल्यूमच्या 4 व्हॅल्यूज तुम्ही लर्न करा. पुढचे 2 वर्ष फिजिकल केमिस्ट्रीच्या कित्येक न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स मध्ये या व्हॅल्यूज रिपीट होणार आहे. सो एकदा करून ठेवा रे बाळांनो पाठ. तुमचं 2 वर्षाचं काम सोपं होत नाही का? बरोबर. म्हणूनच या व्हॅल्यूज RT/P च्या पाठ करण्याचा तुमचा फायदा आहे. त्याचबरोबर आपले जे हे 3 फॉर्म्युले आहेत त्या 3 फॉर्म्युलांना मी फक्त एका समोर एक असं लिहून ठेवतो. काय फायदा होतो बघा, त्या तिघांमधली जी सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस आहेत ते तुम्हाला लगेच कळते. 3 फॉर्म्युले. पहिला जो आपला फॉर्म्युला आहे N इज इक्वल टू W/M. दुसरा फॉर्म्युला आहे N/Na आणि तिसरा फॉर्म्युला आहे V/RT/P. पहिला डिफरन्स तर मी सांगितलेलाच आहे. हे पहिले दोन्ही फॉर्म्युले सॉलिड लिक्विड गॅसेस तिघांनाही ऍप्लिकेबल आहे. हा फॉर्म्युला फक्त गॅसेसला ऍप्लिकेबल आहे. ओके, दॅट्स द डिफरन्स. आणि सिमिलॅरिटी इन द फॉर्मॅट बघा जरा. W/M म्हणजे काय हो? गिवन मास अपॉन मोलर मास. N/Na म्हणजे काय? गिवन नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा बस गिवन पार्टिकल्स अपॉन मोलर पार्टिकल्स. सी, गिवन पार्टिकल्स अपॉन मोलर पार्टिकल्स. आणि V म्हणजे गिवन व्हॉल्यूम अर्थात गॅस, गिवन व्हॉल्यूम ऑफ गॅस अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके, सो अशा तऱ्हेने बघा, गिवन मास अपॉन मोलर मास, गिवन पार्टिकल्स अपॉन मोलर पार्टिकल्स, गिवन व्हॉल्यूम अपॉन मोलर व्हॉल्यूम. एक सिमिलॅरिटी आपल्याला कन्सिस्टंटली फॉर्मॅट सेम दिसतोय बघा 3 फॉर्म्युल्यांमध्ये. सो अशा पद्धतीने जर तुम्ही हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवले तर पुढचे 2 वर्ष इझिली लक्षात राहू शकतात. पण हे फॉर्म्युले कसे वापरायचे? तर हे असं आहे की गिवन मास दिलेत म्हणजे काही गिवन ग्रॅम्स दिलेत एखादा सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये किती मोल्स आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिला फॉर्म्युला वापरायचा, गिवन मास अपॉन मोलर मास. पुढचा एखादा क्वेश्चन आहे की गिवन नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेत म्हणजे एवढे एवढे एक्स नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, त्यामध्ये किती मोल्स आहेत? तर गिवन पार्टिकल्स अपॉन मोलर पार्टिकल्स विल गिव्ह यू गिवन नंबर ऑफ मोल्स. एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आणि टेम्परेचर प्रेशर मेन्शन केलेलं आहे. मग आपण काय करणार? त्या व्हॉल्यूम मध्ये किती मोल्स आहे कसं काढायचं? त्या व्हॉल्यूम दिलेलं व्हॉल्यूम डिवायडेड बाय ग्रॅम मोलर व्हॉल्यूम ॲट दॅट टेम्परेचर प्रेशर. झालं, यू विल गेट नंबर ऑफ मोल्स इन द गिवन व्हॉल्यूम ऑफ गॅस. असं या 3 फॉर्म्युलांचं ऍप्लिकेशन आहे. या 3 फॉर्म्युलांच्या ऍप्लिकेशनसाठी काही बेसिक इलस्ट्रेशन्स मी तुम्हाला नुसते इलस्ट्रेशन देणार नाहीये. इलस्ट्रेशन कसे तयार करायचे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हे 3 फॉर्म्युले आय होप तुम्हाला व्यवस्थित कळलेले असतील. हे 3 फॉर्म्युले आजच्या आज पाठ करा. अर्थात जसं मी म्हणलो नुसते फॉर्म्युले पाठ करायचे नाही, विथ डेरिव्हेशन्स. ते तयार कसे झाले याच्या सकट ते पाठ करायचे. ओके, त्यातच तुमचा फायदा आहे. तसेच तुमचे फॉर्म्युले 2 वर्ष मिनिमम लक्षात राहू शकतात. आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इलस्ट्रेशन्स हे कसे तयार होतात, म्हणजेच कुठलेही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तयार कसे होतात. या 3 फॉर्म्युलांवर बेस्ड काही सिंपल इलस्ट्रेशन्स मी तयार करून दाखवणार आहे. आय एम शुअर की पुढचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय त्या तुम्ही या फॉर्म्युलांवर तुम्ही स्वतः 15-15, 20-20 ने 50, 60, 100 तरी न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुमचे तुम्ही तयार करू शकता. सो पुढचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आता हा व्हिडिओ झाल्यानंतर इमिजिएटली पुढचा व्हिडिओ तयार नाहीये, त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे जो व्हिडिओ तयार होईल तेव्हा मिळेल. आता जर तो तयार असेल, तुम्ही जर व्हिडिओ नंतर पाहत असाल तर वर लिंक फ्लॅश होत असेल त्यावर क्लिक करा, पुढचा व्हिडिओ बघा. किंवा एंड स्क्रीनला सुद्धा याच्या आधीच्या व्हिडिओची आणि याच्या नंतरच्या व्हिडिओची लिंक ही तुम्हाला मिळेलच. या सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन्स मध्ये सुद्धा मिळतील. आणि या व्हिडिओमध्ये आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ज्या आपल्या नोट्स आहेत, याच्या नोट्स आहेत बघा, मागच्या व्हिडिओच्या
या नोट्स आणि त्याच्याच पुढे मोल कॉन्सेप्ट व्हिडिओ 2 याच्या नोट्स. या माझ्या जर हँड रिटन नोट्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे वर एक लिंक फ्लॅश होत असेल त्या लिंकमध्ये ती लिंक फॉलो करा आणि त्या लिंकमधून तुम्हाला तुमच्या ईमेलवर या हँड रिटन नोट्स या नक्की मिळतील. आय होप यू हॅव एन्जॉयड वॉचिंग दिस व्हिडिओ आणि त्याचबरोबर आय एम शुअर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेलच. So please like, comment, share, subscribe and please don't forget to press bell icon in order to get all the future updates. Till then,